नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर स्नेहल फॅशनवर। तर आपल्याला आज विदाऊट कटिंग प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पुढचा भाग कसा शिवायचा आहे ते आपल्याला बघायचं आहे। याचा कटिंगचा व्हिडिओ पण मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर आपल्याला गळ्याला कमरेला पट्टी न जोडता कमीत कमी वेळामध्ये फ्रंट पार्ट कसा शिवायचा ते बघायचं आहे। तर हा आपला ब्लाऊजचा मेन कपडा आहे। मेन कपडा आपल्याला आणि अस्तर असं समोरासमोर ठेवायचं आहे, म्हणजे मग आपलं उलटं सुलटं होत नाही जोडताना। आपण पहिल्यांदा असं समोर ठेवून बघायचं आहे आणि मग जोडायला घ्यायचं आहे। टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे। बस्ट पॉईंट 9.5 आहे, तर 9.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। तिथून 4 इंच आतमध्ये यायचं आहे आपल्याला, खाली पण 4 इंचच घ्यायचं आहे। सरळ रेष मारायची आहे। टक्स आपल्याला 1 इंचाचा घ्यायचा आहे। मार्किंग करून घ्यायचं आहे आपण। याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे, तो तुम्ही बघू शकता। कटिंगचा पूर्ण व्हिडिओ सविस्तर माहिती दिलेली आहे विदाऊट कटिंग प्रिन्सेस कटची। तर पहिल्यांदा आपल्याला मेन कपड्यावर अस्तर ठेवायचं आहे। व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आपण आपल्याला। गळ्याला पहिल्यांदा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने। अशा पद्धतीने आपण शिवल्यानंतर आपल्याला पट्टी जोडायची गरज पडत नाही। कमरेला पण त्या पद्धतीनेच आपण पहिल्यांदा शिलाई मारून घ्यायची आहे। आपल्याला ज्या एक्स्ट्रा पट्ट्या जोडायला लागतात त्या आपल्याला जोडायला लागत नाहीत आणि आपला वेळही वाचतो, फिनिशिंग पण चांगली येते। हात शिलाई करायची गरज पडत नाही, लवकरात लवकर आपला ब्लाऊज शिवून पण तयार होतो। छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आपण। एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता सरळ करायचं आहे आपण ब्लाऊज। हे बघा, जे आपण शिलाई मारली होती ती आपल्या आतमध्ये जाणार आहे आणि आपली गळ्याची आणि कमरेची फिनिशिंग झालेली आहे। आता त्याच्यावर आपल्याला दाबटीप द्यायची आहे। तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, खूप लवकर ब्लाऊज शिवून होतो पटापट। कमरेला पण आपण दाबटीप द्यायची आहे। फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे बघा। आता आपण ज्या पद्धतीने अस्तर जोडतो त्या पद्धतीने आपण सगळीकडे शिलाई मारून घ्यायची आहे। जसं आपण नॉर्मल ब्लाऊजला अस्तर जोडतो त्या पद्धतीने। साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा आहे। तर आपल्याला आडवा टक्स मारून घ्यायचा आहे। आडवा टक्स आपण 3 इंचाचा घेणार आहे। अर्धा इंच घ्यायचा आहे आपल्याला टक्स हा। 3 इंच उभा ठेवून आडवा अर्धा इंच घ्यायचा आहे। तर आपण जे मार्किंग करून घेतलेलं होतं टक्सचं प्रिन्सेस कटच्या, त्याच्यावर आपण शिलाई मारून घ्यायची आहे। जसं आपलं मार्किंग आहे
त्याच्यावरच आपण शिलाई मारत जायचं आहे. बघा जसं व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने. हा पण आपल्याला 3 इंचाचा टक्स आहे तो मारून घ्यायचा आहे आडवा. बघा पप पण खूप छान आलेला आहे. कमीत कमी वेळामध्ये आपला शिवून झालेला आहे. असं कटिंग पण पटकन होतं, खूप पटापट होतं. त्याचा कटिंगचा व्हिडिओ पण तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर बघू शकता, अपलोड केलेला आहे. लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर दुसरा भाग पण आपल्याला त्या पद्धतीने शिवून घ्यायचा आहे. मेन कपड्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे आपण. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. एक्स्ट्रा कपडा आपण कट करून टाकायचा आहे. छोटे छोटे कट मारायचे आहेत गळ्याच्या इकडे पलटी करताना, म्हणजे तो व्यवस्थित पलटी होतो. तर गळ्याला आणि कमरेला आपण दाबटीप मारायची आहे. कमरेला पण आपण त्या पद्धतीनेच मारून घ्यायची आहे शिलाई आता. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. सगळीकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे ब्लाऊजला. एक्स्ट्राचा जो उरलेला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपण. 3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आडवा. आणि अर्धा इंचच ठेवायचं आहे. जसं मार्किंग केलेलं आहे तसं आपण त्याच्यावर शिलाई मारायची आहे. दुसरा टक्स पण आपण मारून घ्यायचा आहे आता. हे बघा मस्तपैकी पफ आलेला आहे, छान एकदम. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.